लाडक्या बाप्पाच्या आगमनाला आता अवघे 20 दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. अशातच गणेश मूर्तींचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या रायगडमधील पेण शहरात सध्या बाप्पाला अंतिम रूप देण्यासाठी कारखान्यांमध्ये मोठी लगबग सुरू आहे. पेणमध्ये तयार होणाऱ्या या सुबक आणि सुंदर मूर्तींना फक्त भारतातच नाही तर 7 समुद्रापार मोठी मागणी असते. फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच येथील बाप्पा अमेरिका, बँकॉक आणि थायलंड सारख्या परदेशात रवाना झाले आहेत. या व्यवसायाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महिला सक्षमीकरण. पेणच्या या कारखान्यांमध्ये सुमारे 20 ते 25 महिला वर्ग वर्षभर काम करतो. त्यांना याद्वारे हक्काचा रोजगार मिळालाय. गणेश चतुर्थी संपताच पुढच्याच दिवसापासून पुढील वर्षाच्या कामाची तयारी सुरू होते, अशी माहिती येथील महिला कारागीर सोनाली पवार यांनी दिली आहे. गणपतीची सुंदर आणि सुबक मूर्ती जर बघायची असेल तर अर्थातच पहिलं डोळ्यासमोर गाव येतं ते आमचं पेण. पेणच्या गणेश मूर्ती या जगप्रसिद्ध आहेतच. आमच्या या ज्या मूर्ती आहेत ही शाडू मातीची मूर्ती आहे आणि 90% जी मागणी आहे ती यंदा तरी आम्हाला शाडू मातीच्या मूर्तींसाठी आहे. आमच्या या मूर्ती जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या दरम्यान ज्या आहेत त्या परदेशात म्हणजे अर्थातच अमेरिका, बँकॉक, थायलंडला जातात आणि फक्त या मूर्ती भारत देशात नाही तर परदेशातही त्यांना तेवढीच मागणी आहे. फक्त शेवटचे 20 दिवस बाकी आहेत आणि खूप लगबग चालू आहे. यावर्षी म्हणायला गेलात तर धोतर फेट्याच्या गणपतींच्या मूर्तीला खूप जास्त मागणी आहे. मग टिटवाळा गणपती असेल, दगडूशेठ हलवाई गणपती असेल किंवा लालबाग राजा असेल तर ह्या ज्या दरवर्षी चालणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्या दरवर्षीच चालतात. पण नवीन जर बघायला गेलात तर तुम्ही जे धोतर फेट्याची गणपतीची मूर्ती आहे किंवा डायमंड ज्वेलरी वर्क केलेली मूर्ती आहे ती यंदा खूप चाललेली आहे. आणि माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे कमीत कमी 20 ते 25 महिला वर्ग काम करतो. त्याचं कारण असं आहे की वर्षभर आमच्या महिलांना हा रोजगार उपलब्ध करून दिला जातो. शाडू मातीची मूर्ती ही आता गणेश चतुर्थी संपल्यानंतर लगेचच पुढच्या वर्षीची मागणी सुद्धा चालू झालेली आहे. त्याचं कामही आत्तापासूनच चालू झालेलं आहे. तर या वर्षीच्या मी तुम्हाला दाखवते गणेशाच्या मूर्ती कशा पद्धतीने तयार होते.